या घरात येऊन कसली कामं करावी लागतायत मला. त्यात त्या राधामुळे ऑलरेडी बीपी वाढलाय माझं. आणि आता साहेबांच्या सांगण्यावरून राधाने बनवलेला हा सगळा स्वयंपाक बाहेर फेकावा लागलाय. चला लागा कामाला. हे सगळं काय चाललंय? राधाने बनवलेला एवढा स्वयंपाक डस्टबिन बॅग मध्ये भरून बाहेर. नक्कीच काहीतरी गडबड आहे. राधा, सूर्याची उपासना रोज करायची. अगं, त्यामुळे आपल्यावर कृपा राहते. आणि ही कृपा का हवी आपल्याला? अगं, बाईला काही कमी व्याप असतात का? दिवसभर कामाचे इतके व्याप असतात की तिला ऊर्जा हवी असते. आणि सूर्याला नमस्कार केल्यामुळे आपल्याला ती ऊर्जा मिळते. पण तरीही सूर्यासमोर हात जोडून उभं राहिलं की बरं वाटतं. आईंचा फारच जीव जडलेला दिसतो हिच्यावर. राधा, बाळा जरा माझ्यासोबत येतेस का? बाजारात जाऊया, सामान आणायचंय. आत्ता? हो आई, आजच आणायचंय सामान. अगं, मग विराजसला आणि राधाला पाठव ना, तेवढंच त्यांना वेळ मिळेल. आणि तसं सामान वगैरे आणायचं तरुणांचंच काम आहे ना, हो की नाही ग राधा? विराजस, अहो आई, त्याला कुठे पाठवणार? त्याला काही कळतं का त्यातलं? काय झालं? अरे काही नाही, सामान आणायचंय. संजीवनी, त्यांना यादी दे बरं. तुम्ही दोघं जा बरं खरेदीला. हो जातो की. नाही नको. अरे तुला कुठे काय कळतं त्यातलं? आई, अहो मी आणि राधा गेलो तर चालणार नाही.